आज आपण बघणार आहोत टोमॅटो आणि पालकाचे सूप। इथे आपण पालक धुवून कोरडा करून घेतला आहे। हिरवागार पालक घ्यायचा आहे। पालकाची छोटी पानं असली तर तो गावरान समजला जातो। लहान पानाचा पालक असेल तर घेता येईल। 2 टोमॅटो घेतले आहे। आलं, लसूण, काळी मिरी, कॉर्नस्टार्च आणि मीठ। इथे गॅसवर आपण कढई ठेवली आहे। कढईमध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। पाणी उकळून घ्यायचं आहे। त्यात पालक घालायचा आहे। पालक आपल्याला उकळत ठेवायचा आहे, त्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही। इथे आपण मिरची घेतलेली आहे। ही मिरची आपण उकडतानाच टाकणार आहोत। त्यानंतर लसूण पाकळी ती सुद्धा उकडताना टाकणार आहोत। इथे आपण जो टोमॅटो घेतला आहे तो चिरून तो पण उकडून घ्यायचा आहे। टोमॅटोमुळे पालकाच्या सूपाला चव चटपटीत येते। पालक टोमॅटो आता उकडलेले आहेत। आपण काळी मिरी थोडी कुटून घेणार आहोत। आता आपण आलं किसून घालणार आहोत। कच्च्या आल्याची चव छान लागते। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। उकडलेला पालक, टोमॅटो, आलं हे आपण मिक्सरमधून काढून घेऊ। आता आपण इथे 2 चमचे कॉर्नस्टार्च घेतला आहे। यामध्ये पाणी घालून आपण याची पेस्ट करणार आहोत। यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। या पेस्टमुळे पालकाला चांगली कन्सिस्टन्सी येते। आता कढई आपण तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहोत। हे ऑप्शनल आहे। तुपामुळे सूपाला छान चव येते। तुम्ही तूप किंवा बटर यापैकी काहीही वापरू शकता। हे ऑप्शनल असल्यामुळे तुम्हाला हवं तर वापरा। यामध्ये आपण पालक आणि टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत। त्यामध्ये पाणी टाकून पातळ करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ, मिरेपूड, आणि इथे पण कॉर्नस्टार्चची पेस्ट घालणार आहोत। आता सूपाला एक उकळी येऊ देणार आहोत। इथे आपले सूप तयार आहे, पालक टोमॅटो सूप।